नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयुर्वेद अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती बघा या ठिकाणी शिपाई आणि हमाल या पदासाठी ठिकाणी एक महत्त्वपूर्ण पेपर घेतलेला आहे। बघा यामध्ये एकूण 30 प्रश्न आहेत आणि एकूण 30 गुण आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, ग्रीस या देशाची राजधानी कोणती आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? ग्रीसची बघा राजधानी अथेन्स आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, जलियनवाला बाग बघा जलियनवाला बाग विचारले खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? जलियनवाला बघा बाग हे अमृतसर या शहरामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, खालीलपैकी कोणत्या किरणामुळे त्वचा काळी पडते? बघा अल्ट्राव्हायोलेट, किरणोत्सारी, अवतरंग यापैकी नाही। बघा खालीलपैकी कोणत्या किरणामुळे त्वचा काळी पडते? तर याचे योग्य उत्तर काय असेल? अल्ट्राव्हायोलेट बघा या किरणामुळे त्वचा काळी पडते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलाय, सुप्रसिद्ध ताजमहल विचारलाय कोणत्या शहरामध्ये आहे? बघा ताजमहल कोणत्या शहरामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? ताजमहल बघा आग्रा या शहरामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5वा बघा या ठिकाणी काय विचारलाय, खालीलपैकी कोणती आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे? युनिसेफ, इंटरपोल, WHO, NIA। बघा आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना कोणती आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे। इंटरपोल पहा ही आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलाय, एड्स या रोगाचं बघा निदान करण्यासाठी खालीलपैकी कोणती चाचणी करण्यात येते? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, एड्स या रोगाचं बघा निदान करण्यासाठी कोणती चाचणी करण्यात येते? तर याचे योग्य उत्तर काय असेल? एलिसा चाचणी, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलाय, भारताच्या मध्यामधून कोणतं व्रत गेलेलं आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? भारताच्या मध्यामधून कोणतं व्रत गेलेलं आहे? तर योग्य उत्तर काय असेल? भारताच्या मध्यामधून बघा कर्क व्रत हे गेलेलं आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारलंय, जागतिक तापमान वाढीसाठी कोणता वायू कारणीभूत ठरतो? जागतिक तापमान वाढ म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग। बघा याचं योग्य उत्तर काय असेल? जागतिक बघा तापमान वाढीसाठी बघा कार्बन डायऑक्साईड बघा हा वायू कारणीभूत ठरतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, भारतामधली सर्वात उंच मिनार कोणती आहे? बघा भारतामधली सर्वात उंच मिनार कोणती असेल? बघा कुतुब मिनार हे भारतामधली सर्वात उंच या ठिकाणी मिनार आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारलाय, महाराष्ट्रामधले सर्वात मोठे जलविद्युत निर्मिती केंद्र कोणतं आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्र राज्यामधलं सर्वात मोठं जलविद्युत निर्मिती केंद्र आहे कोयना। बघा हे महाराष्ट्र राज्यामधलं सर्वात मोठे जलविद्युत निर्मिती केंद्र आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे बघा मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि हमाल बघा या पदासाठी लागणार बघा असेच बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत। बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व IMP बघा प्रश्नाचं PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF पाठवले जातील। बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 बघा काय विचारलाय, गंगा नदीचं उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे? गंगा नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते? तर याचे योग्य उत्तर काय असेल? गंगोत्री बघा या ठिकाणी गंगा नदी ही उगम पावते। प्रश्न क्रमांक 12 बघा या ठिकाणी काय विचारलाय, कर्नाटक राज्यामधला प्रसिद्ध धबधबा कोणता आहे? बघा कर्नाटक या राज्यामधला प्रसिद्ध धबधबा कोणता असेल? एंजल फॉल्स, गिरसप्पा, दूधसागर यापैकी नाही। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे। गिरसप्पा बघा हा धबधबा कर्नाटक या राज्यामधला प्रसिद्ध धबधबा आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा या ठिकाणी काय, जायकवाडी हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? बघा जायकवाडी हा प्रकल्प कोणती नदी आहे? बघा जायकवाडी हा प्रकल्प गोदावरी या नदीवरचा तो प्रकल्प आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा काय विचारलाय, भारतामधले पहिले सुनियोजित शहर कोणतं आहे?
बघा भारतामधलं पहिलं सुनियोजित शहर कोणतं आहे? बेंगलोर, हैदराबाद, चेन्नई, चंदीगड. तर याचे योग्य उत्तर काय असेल? चंदीगड बघा हे शहर भारतामधलं पहिलं सुनियोजित शहर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण होते? अमेरिकेचे बघा पहिले राष्ट्राध्यक्ष कोण होते? तर याचं योग्य उत्तर काय असेल? जॉर्ज वॉशिंग्टन बघा हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 मराठी भाषेमधील पहिली स्त्री निबंधकार खालीलपैकी कोण आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा. मराठी भाषेमधली पहिली स्त्री निबंधकार खालीलपैकी कोण आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल? ताराबाई शिंदे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा या ठिकाणी काय विचारलाय? भारतामधलं सर्वात मोठे वाळवंट कोणतं आहे? बघा भारतामध्ये कोणतं वाळवंट आहे? भारतामधलं सर्वात मोठे वाळवंट कोणतं आहे? त्या वाळवंटाचं नाव काय आहे? थरचे वाळवंट. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र खालीलपैकी कोणतं आहे? रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र कोणतं आहे? त्रिशूल, पिनाका, नाग, ब्रह्मोस. तर याचं योग्य उत्तर काय असेल? रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र हे या ठिकाणी नाग आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्रामध्ये विचारले कुंभमेळावा कोणत्या ठिकाणी भरतो? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये कुंभमेळावा कोणत्या ठिकाणी भरतो? नाशिक, मुंबई, नागपूर यापैकी नाही. बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा नाशिक या ठिकाणी कुंभमेळावा हा भरत असतो. प्रश्न क्रमांक 20 बघा या ठिकाणी काय विचारलाय? महाराष्ट्र राज्यामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे? तर महाराष्ट्र राज्यामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या बघा 36 आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा शून्याचा शोध खालीलपैकी कोणत्या देशामध्ये लागला? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, शून्याचा शोध कोणत्या देशामध्ये लागलेला आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? शून्याचा बघा शोध हा भारत या देशामध्ये लागला, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 या ठिकाणी काय विचार? केरळ या राज्याची बोलीभाषा कोणती आहे? बघा केरळ या राज्याची बोलीभाषा कोणती आहे? कोकणी, मल्याळम, तामिळ, तेलुगू. बघा केरळ या राज्याची बोलीभाषा कोणती? बघा मल्याळम बघा ही केरळ या राज्याच्या ठिकाणी बोलीभाषा आहे. बघा कोकणी ही भाषा कुठे बोलतात? गोवा राज्यामध्ये कोकणी ही भाषा बोलली जाते. बघा तामिळ भाषा कुठे आहे? तामिळनाडू राज्यामध्ये. तेलुगू भाषा कुठे आहे? आंध्र प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 23 बघा या ठिकाणी काय विचारलाय? माथेरान हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा माथेरान हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल? माथेरान बघा हे थंड हवेचं ठिकाण रायगड या जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? बघा सोपा प्रश्न आहे. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? मोर हा भारताचा या ठिकाणी राष्ट्रीय पक्षी आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा या ठिकाणी काय विचारलाय? भारताचा पहिला अंतराळवीर खालीलपैकी कोण आहे? बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचं आहे. भारताचा पहिला अंतराळवीर कोण आहे? नील आर्मस्ट्रॉंग, युरी गागारिन, राकेश शर्मा यापैकी नाही. तर भारताचा पहिला अंतराळवीर म्हणजे राकेश शर्मा बघा भारताचा पहिला अंतराळवीर आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा या ठिकाणी काय विचारलाय? महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव काय आहे? विजय घाट, राजघाट, शक्तीस्थळ यापैकी नाही. महात्मा गांधीजी यांच्या समाधीस्थळाचं नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? राजघाट. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 या ठिकाणी काय विचारलाय? मिठागरांचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळ म्हणतात? मिठागरांचा जिल्हा रत्नागिरी, रायगड, सोलापूर, कोल्हापूर. बघायचं योग्य उत्तर काय असेल? मिठागरांचा जिल्हा म्हणजे रायगड या जिल्ह्याला मिठागरांचा जिल्हा म्हणून ओळखतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा या ठिकाणी काय विचारलाय? आझाद हिंद सेनेचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? बघायचं योग्य उत्तर काय असेल? आझाद हिंद सेना यांचे संस्थापक कोण आहेत? सुभाषचंद्र बोस, रासबिहारी बोस, भगतसिंग यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. आझाद हिंद सेनेचे संस्थापक हे रासबिहारी बोस. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 कुत्रा चावल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? बघा कुत्रा चावल्यामुळे कोणता रोग होतो? कावीळ, मलेरिया, रेबीज यापैकी नाही. कुत्रा चावल्यामुळे रेबीज हा रोग होतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 30 बघा काय विचारलाय? इटली या देशाचं चलन कोणतं आहे? बघा इटली या देशाचं चलन कोणतं आहे? रुबल, रुपया, डॉलर, लिरा.
इटली या देशाचा कोणता असेल? लिरा बघा हे इटली या देशाचं म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? खालीलपैकी कोणत्या घटकामुळे दूध गोड लागते? कोणत्या घटकामुळे दूध गोड लागते? फ्रुक्टोज, लॅक्टोज, सेल्युलोज यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि हमाल व लिपिक बघा या ठिकाणी बघा आपल्याकडे असेच बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहेत. बघा त्यामध्ये आपण असेच बघा महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा GKचे प्रश्न असतील, चालू घडामोडीचे प्रश्न असतील, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित. बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.